मी वसईकर गेली 35 वर्ष पाहतोय एक उत्सव, एक सण, एक सोहळा ज्याला साजरा करतोय प्रत्येक वसईकर। सगळ्या जाती धर्मांना एका मंचावर आणून झुगारून देतो भेदभाव, ज्याचं नाव आहे वसई तालुका कला क्रीडा महोत्सव। लोकनेते माननीय हितेंद्र ठाकूर यांची दूरदृष्टी खरंच अद्भुत आहे। समाजाचा विकास घडवायचा असेल तर समाज एकत्र येणं गरजेचं आहे। याच विचाराने निर्माण झालेला हा महोत्सव आज देशात सगळ्यात मोठा महोत्सव आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मी मुकेश सावे, वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळाचा माजी कार्याध्यक्ष। 1990 सालापासून या कला क्रीडा महोत्सवाची मुहूर्तमेढ आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून झाली आणि आजतागायत ही संकल्पना वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी उचलून धरली। त्यामुळे गेली 35 वर्षे हा कला क्रीडा महोत्सव अव्याहतपणे सुरू आहे। गणपती बाप्पाचं विसर्जन होताच वसईकरांना वेध लागतात ते कला क्रीडा महोत्सवाचे। मग एक मोठी निस्वार्थ मनाची कार्यकर्त्यांची फळी झपाटून कामाला लागते। गेल्या 35 वर्षात यांची कामाच्या बाबतीत कमालीची तत्परता, प्रसंगावधानता वाखाणण्याजोगी आहे। ही कमाल आहे ती माननीय लोकनेते हितेंद्र ठाकूर यांची। कारण इतकी वर्षे ते स्वतः प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करीत असतात। इतका मोठा नेता तरीही व्यक्तिगत लक्ष देऊन महोत्सवाचे आयोजन करणे हे फार जिद्दीचे आहे। सुरुवातीला 3,500 स्पर्धकांनी भाग घेतला होता। त्यावेळेस कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, कॅरम बोर्ड, बॅडमिंटन, टेबल टेनिस हे असे काही ठराविक इव्हेंट्स घेतले होते आणि कलेचे एकांकिका स्पर्धा, लोकनाट्य, संगीत स्पर्धा वगैरे घेतल्या। या स्पर्धेला वाढत होत गेली आणि आप्पांचं एक वैशिष्ट्य आहे की सगळ्यांना सामावून घ्यायचं आणि कोणालाही दुखवायचं नाही आणि हे स्पर्धक कसे पुढे जातील या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे। 26 तारखेला उद्घाटन होतं, पण त्याच्या अगोदर 25 तारखेला 25 डिसेंबरला कला विभाग स्पर्धा चालू होतात आणि त्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये पहिली जी स्पर्धा आहे ती रंगावली स्पर्धा आहे। दुसऱ्या दिवशी हस्तकला ही स्पर्धा असते। चित्रकला स्पर्धे जर लहान मुलांची असेल तर महिलांसाठी आमच्याकडे पाककला स्पर्धा आहेत, मेहंदी स्पर्धा आहेत, आमच्याकडे सलाड डेकोरेशन स्पर्धा आहे। तर आम्ही लहान मुलांना तिकडे वाव देण्यासाठी व्यासपीठ जे निर्माण केलं आहे हे फक्त व्यासपीठ त्यांच्या आयुष्यामध्ये हे कॉन्फिडन्स देणार आहे आणि अनेक विद्यार्थी जेव्हा मोठ्या पदावर जाऊन कला क्रीडा विभागामुळे मी आज या पदावर आहे जेव्हा सांगतात तेव्हा आम्हाला खूप आनंद असतो की जे आम्ही कार्यकर्ता म्हणून इतके वर्ष मेहनत गेली ही मेहनत कुठे सार्थ ठरते असं आम्हाला वाटते। आज महाराष्ट्रात कुठेही एकांकिका स्पर्धा करायची म्हटली तरी 10 ते 15 हजार जवळपास खर्च येतोच, पण या महोत्सवात तो खर्च शून्य आहे। कारण इथल्या कलाकारांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून। त्याचा परिणाम आज वसईतील कित्येक कलाकार व्यावसायिक रंगभूमीवर काम करत आहेत, ज्यांची सुरुवात याच महोत्सवाने झाली। सांगायचा मुद्दा असा की आता या वसई तालुका कला क्रीडा महोत्सवात बालनाट्य असल्यापासून काम केलं आणि आज खूप मोठ्या स्तरावर म्हणजे आज अलबत्या गलबत्यासारखं नाटक त्याच्यामध्ये महाराष्ट्रभरची फेमस आहे चिंची चटकीची भूमिका आज मी साकारतोय। म्हणजे सुरुवातीला दिलीप प्रभावळकर, नंतर वैभव मांगले आणि आज मी निलेश गोपनारायण। आणि हा निलेश गोपनारायण वसई तालुका कला क्रीडा महोत्सवचं प्रोडक्ट म्हटलं तरी चालेल, यातूनच घडलोय। मला अख्खं सांगायला आनंद होतो की अशी संधी मला वाटतं ते महाराष्ट्रात की पूर्ण भारतामध्ये कोणत्याही प्रदेशात कोणत्याही लोकनेत्यांनी कोणत्याही आमदारांनी अशी सुरुवात करून दिली असेल मलाच आठवत नाही आहे आणि असं नाहीच आहे।
महोत्सवाचा जो हा मला प्लॅटफॉर्म, हा जो मला रंगमंच उपलब्ध करून दिल्याबद्दल मी खरंच आपले लोकनेते माननीय श्री हितेंद्र ठाकूर यांचे खूप खूप आभारी आहे. कोणत्याही प्रकारच्या मानधनाशिवाय वसईकर स्वयंसेवकांनी जबाबदारी घेऊन सातत्याने दैदिप्यमान यश संपादन करणारा हा महोत्सव खऱ्या अर्थाने आपल्या वसईची शान आहे, आपल्या वसई तालुक्याचा अभिमान आहे. 1990ला जेव्हा हा महोत्सव चालू झाला त्यावेळी पारंपरिक खेळ जे होते तेच चालत होते. त्यामध्ये 12 प्रकारच फक्त क्रीडामध्ये होते आणि 14 प्रकार कलेमध्ये होते. 26 प्रकारामध्ये चालायचे. 3500 स्पर्धक संख्या होती. आज आपण 35व्या वर्षामध्ये 34 क्रीडा प्रकार आणि 31 कला प्रकारामध्ये चालतो आणि 55,000च्या वर म्हणजे 60,000 आपण अपेक्षित आहे यावर्षी स्पर्धक संख्या. दरवर्षी आम्ही नवीन स्पर्धा प्रकार आता सुरू करतो. यावर्षी जुडो, लाठीकाठी, दहीहंडी आणि स्क्वॅश हे 4 स्पर्धा प्रकार आम्ही यावर्षी अंतर्भूत केलेले आहेत. इथले कार्यकर्ते हे स्वतःच्या रजा त्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याकरता शिल्लक ठेवतात. पेड इकडे कोणी कार्यकर्ता नाही, स्वतः प्रत्येक जण हा विनामूल्य इकडे काम करतो, उत्स्फूर्त काम करतो आणि जे त्याला नेमून दिलेलं काम आहे तो ते कामच फक्त बघणार, दुसऱ्याकडे कुठेच लक्ष देणार नाही. इथे जे ठेकेदार आहेत हे वसई तालुक्यातलेच आहेत. त्यानंतर इकडे जो पण ग्राउंडमन आहे, इकडे जो स्वयंसेवकांना अल्पोपहार आणि जेवण दिलं जाते ते पण इथे ज्या गरजू महिला आहेत त्यांचा एक श्रमिक महिला विकास संघ आहे. या संस्थेला आत्तापर्यंत आज 30 ते 32 वर्ष झाली आणि आजी त्या श्रमिक महिला ह्या आपला महोत्सव आहे आणि आपले कार्यकर्ते येणार आहेत यांनी तन मन धन खर्चून चांगला एक आहार ते आम्हाला देतात, आमच्या कार्यकर्त्यांना देतात. आम्ही सर्व म्हणजे आप्पा इकडे आले तरी ते पण तिकडे त्या जेवणाचा आस्वाद घेत असतात. म्हणजे कोणी मोठा आणि लहान असा काही भेदभाव नाही. सर्वांना जो मोठ्याला आहार असतो तोच छोट्याला असतो. आमचं पोळी भाजी केंद्र सुरू होऊन 91 साली म्हणजे जवळजवळ आता 32-33 वर्ष झाली. आमच्याकडे काम आलं तेव्हा विजंटा ट्रस्टनं आमच्याकडे हे काम दिलं. त्याचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर ह्यानं हे सगळं काम तुम्ही करा म्हणून आमच्यावर विश्वास ठेवला. त्याच्या दृष्टीनं आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी आम्ही काम करत गेलो. जवळजवळ आम्ही आता 30 वर्ष हे काम करतो आहे आणि ह्याच्या पुढे पण बरीच वर्ष अजूनपर्यंत आमच्याकडे जोपर्यंत हे आहे तोपर्यंत आम्ही करत राहू. आज मी ज्या प्रांगणामध्ये बसलेलो आहे ते बर्वे एज्युकेशन सोसायटी या सोसायटीच्या प्रांगणामध्ये कला विभाग मोठ्या थाटाने साजरा केला जातो. माझ्याकडे 2007पासून NSS हा विभाग मी सांभाळतो आणि या NSSच्या माध्यमातून या कला विभागासाठी स्वयंसेवक आमचे NSSचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करतात. मग ते खाद्य महोत्सव असो, रांगोळीची स्पर्धा असते आणि ती रांगोळी पाहण्यासाठी जी गर्दी असते त्या गर्दीला शिस्तबद्ध पद्धतीने लोकांना ती रांगोळी पाहण्यास देण्यासाठी NSSचे विद्यार्थी काम करतात. चित्रकला स्पर्धा असेल, तुमची निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, ही स्पर्धा पार करत असताना विद्यार्थ्यांना नेणे आणणे त्यांची देखभाल करणे हे माझे स्वयंसेवक NSSचे विद्यार्थी काम करत असतात. त्याचबरोबर ज्या 26 तारखेला प्रत्येक वर्षी उद्घाटन सोहळा असतो त्या उद्घाटन सोहळ्यामध्ये विरारवरून ज्योत आणली जाते. वसई ॲडव्हेंचरच्या माध्यमातून विरारवरून ज्योत आणण्यासाठी हिरिरीने सहभाग घेतात. ती ज्योत घेऊन धावतात आणि या उत्सवाची शोभा वाढवण्यासाठी जे काही करता येईल ते आमचे NSSचे स्वयंसेवक विद्यार्थी करत असतात. वसईला चिमाजी आप्पा मैदानावरती सर्व मैदानं आखण्याची जी जबाबदारी आहे ती गेली 35 वर्ष मी सांभाळत आहे. ह्या 35 वर्षामध्ये एवढी जी मुलं खेळून गेली, आता कबड्डीमध्ये म्हटलं तर जवळजवळ नॅशनल प्लेयर म्हणून आपल्याकडून 23 ते 24 जणं गेलेले आहेत. ॲथलेटिक्समध्ये चांगली मुलं आहेत. ही सगळे जेव्हा आपण बघतो तेव्हा आम्हाला फार ऊर भरून येतो
का बाबा हे सगळे या ग्राउंडवरती खेळलेली आहे. तसं वसई गावातले आसपासच्या गावातले म्हणजे नालासोपारा विरार इकडचे राहणारी लोक ही 26 ते 31 स्वतःच्या कामावरची रजा टाकून ते एन्जॉय देअर लाईफ, ते त्यांचं आयुष्य इथे मजा करण्यासाठी आणि बघण्यासाठी येतात. प्रचंड गर्दी असते, लाखांनी लोक येतात. ही लोक कशासाठी येतात तर खेळाच्या आणि कलेच्या या दोन्ही गोष्टी एकत्र पाहण्यासाठी येत असतात. वय वर्ष 6 पासनं वय वर्ष 90 वर्षाची आजी सुद्धा इथे भजन म्हणायला आपल्याकडे स्पर्धेला येते. किती महान आहे बघा. 6 वर्षाचा मुलगा कविता म्हणतो आणि 90 वर्षाची आजी भजन म्हणायला इथपर्यंत येते. भारतरत्न सचिन तेंडुलकर पासून अनेक जागतिक कीर्तीचे खेळाडू आणि भारतीय सिनेनाट्यसृष्टीतील दिग्गज कलावंतांनी वेळोवेळी या महोत्सवास भेट दिलेली आहे. गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स यांनी आपल्या महोत्सवाची दखल घेऊन आज जागतिक पातळीवर आपल्या वसईचं नाव उज्ज्वल केलं आहे. म्हणूनच वसई तालुका कला क्रीडा महोत्सव हा समस्त वसईकरांच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. आपला कला क्रीडा महोत्सव चालू असताना आपण बघितलं असेल भरपूरच आपल्याकडे सेलिब्रिटी आल्या. माझा क्रिकेटशी जास्त संबंध असल्यामुळे मोठे मोठे क्रिकेटर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्याच्यामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणा, जे जुने खेळाडूंमध्ये दिलीप वेंगसरकर, भविंदर सिंग संधू, अजिंक्य रहाणे किंवा इतर जे आहे असे आपल्याला इकडे लाभले. आणि त्यांनी येऊन बघितल्यानंतर त्यांनीही आपल्या या महोत्सवाबद्दल आश्चर्य व्यक्त केले की अशा प्रकारचा महोत्सव जो त्यांनी कधी भारतामध्ये काय बघितला नाही, असा प्रकारची त्यांची धारणा होती. या महोत्सवामुळे आपले स्थानिक खेळाडू ऑलिम्पिक तसेच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. मी वसईचा सुपुत्र, ठाण्यात जिल्ह्यातला पहिला ऑलिम्पिकपटू आणि पालघरचा एकमेव ऑलिम्पिकपटू आहे. माझ्या अभिमानाने सांगतो, आय रॅन फास्टर दॅन मिल्खा सिंग. म्हणजे मिल्खा सिंगचा 200 मीटरचा टायमिंग होता 20.80, बट आय रॅन 20.7. माझ्या वसईच्या लोकांना माझ्याविषयी प्राऊड आहे की आनंद मिनीजीस आमचा, ज्यांनी मिल्खा सिंग सारख्या दिग्गज ॲथलीटचा त्यांनी रेकॉर्ड तोडलेला. ज्यावेळी 98ला मला अमेरिकेला जायचं होतं ट्रेनिंग करण्याकरता, त्यावेळी मी माझ्या ओन खर्चाने जाणार होतो. त्यावेळी मी बँकेतून काही लोन काढलेलं, पण काही मला पैशाची जरूर होती. त्यावेळी कला क्रीडाच्या माध्यमातून अप्पांनी आणि नारायण मानकर साहेब किंवा आमचे मणिपूरचे काही होते, त्यांनी मला काही फायनान्शियल हेल्प केली आणि त्याच्यामुळे नंतर मी अमेरिकेला ट्रेनिंगला गेलो. तोच माझा टर्निंग पॉईंट होता. 96 पासून मी ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप, 98ला मी सिनियर एशियन चॅम्पियनशिप जपानचं त्या ठिकाणी पार्ट घेतलेला 4x200मध्ये. आणि 99ला मी साऊथ एशियन गेम्समध्ये मेडल जिंकलेलं, गोल्ड मेडल. त्यानंतर साऊथ एशियन गेम्समध्ये पण मला मेडल आलं. त्यानंतर एशियन चॅम्पियनशिपमध्ये पण मला मेडल आलेलं आहे ओपन कझाकिस्तानला 200 मीटरमध्ये. आणि 2000 साली मी सिडनी येथे ऑलिम्पिक झालेली आणि त्याच्यामध्ये मी 4x100मध्ये पार्ट घेतलेला. आणि त्यानंतर 2002 साली एशियन गेम झालेली कोरियल, त्या ठिकाणी पण मी 200 मीटरमध्ये धावलेलो आणि 4x100मध्ये. अशी माझी जर्नी होती. लोकनेते हितेंद्र ठाकूर म्हणतात, समाज सशक्त करायचा असेल तर येणारी पिढी ही कणखर असायला हवी. त्यासाठी आपण आज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. खरंच आज प्रत्येक गरजेच्या वेळी हितेंद्र ठाकूर म्हणजे आमचे लाडके आप्पा प्रत्येक वसईकराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तालुक्यामध्ये स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलच्या नियमाप्रमाणे सगळ्या स्पोर्ट्सला नॅशनल लेवलचे कोच आणि रेफरीज आणून ज्या पद्धतीने सुरुवात झाली त्या ह्याच्यामधनं गेल्या 35 वर्षामध्ये आज असंख्य खेळाडू तयार झाले. आता माझ्यासारखा पण 35 वर्ष तिकडे त्या पदावर आहे. तिकडे उद्या त्याच्यातले सिनियर म्हणून दरवर्षी कमी होत जातात, पण तेवढ्याच जोमाने यंगस्टर त्याला जॉईंट होत जातात. इतका मजबूत बेस दिलेला आहे. त्यामुळे हा इव्हेंट कधीच बंद होणार नाही. मी ह्या कला क्रीडामध्ये पहिल्या क्रीडा महोत्सवापासून ते आजपर्यंत एक साधा कार्यकर्ता म्हणून मी आहे इथे. मी आपल्या देशासाठी मेडल घेऊन आलो आहे आणि त्याचा फायदा मी या मैदानावर असणाऱ्या लहान मुलांना, ग्रामीण भागातल्या मुलांना तसेच शहरातल्या मुलांना देखील त्याचा फायदा होतो आणि मी नेहमी आज कार्य करत राहिलो. आपल्या पालघर जिल्ह्यातले जे आदिवासी एरिया म्हणून जो जिल्हा आहे त्या बरेचसे लोक आदिवासी खेड्यापाड्यातून याच्यामध्ये भाग घेतात आणि त्यांचं टॅलेंट संपूर्ण जगाला आज दिसतं.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथील कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनाची ही प्रतिकृती या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणि भारतीय संस्कृती यांचं दर्शन घडवणाऱ्या या प्रतिकृतीमध्ये दिल्ली येथील संचलनामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. मला खात्री आहे पाल तर थक्क व्हाल. मेरा नाम मोक्षा सुरेश पुजारी है. स्कूल में एज अ स्पोर्ट्स टीचर हूँ. मैं थैंक यू बोलना चाहती हूँ यंग स्टार एंड वसई कला क्रीडा टीम्स, जो एक ऐसा प्लेटफॉर्म देता है जो स्पोर्ट्स टीचर्स भी कर सकते हैं एंड बच्चे भी. आमदारांनी जेव्हा कलाक्रीडा महोत्सव सुरुवात केली तेव्हा त्यांनी स्ट्रिक्टली निर्णय घेतला होता की या खेळामध्ये कुठचाही जात पात आणि कुठचंही राजकारण खेळलं जाणार नाही. सगळ्या पक्षांना सामावून घ्यायचं आहे. कुठचाही वर्णभेद कुठचाही जातीभेद करायचा नाही आणि फक्त खेळ आणि कला ह्याच्यावरतीच लक्ष केलायचं आहे. आणि त्याच्यामुळे याच्यात आज मोठ्या प्रमाणात हा कलाक्रीडा महोत्सव यशस्वी झालेला आहे. खरंच विचार केला तर अशक्य असे काही नसते. हे लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. गेली 35 वर्ष अविरतपणे चालू असलेला हा आनंदोत्सव असाच येणाऱ्या पिढ्यांना शारीरिक तसेच मानसिक ऊर्जा प्रदान करेल आणि आपल्या वसईकरांना देशात नाही तर परदेशातही स्वाभिमानानं सांगता येईल असा संस्कृतीचा आणि परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी बळ मिळत राहील यासाठी अप्पा नेहमीच प्रयत्नशील राहतील. मी कधी एकाची बाजू घेतली नाही. माझ्याकरता हा जवळचा तो लांबचा असं कधी मी केलंच नाही. माझ्याकडे आलेला प्रत्येक सामान्य कार्यकर्ता हा माझा कार्यकर्ता आहे. तुम्हाला एकच माहिती आहे, कुठेही अडलं तर शेवटी हितेंद्र ठाकूर आहे. कोणती पोस्ट मिळते ना ह्याच्यापेक्षा प्रेम महत्वाचं असते आणि मी नशीबवाला आहे, मला प्रेम एवढं मिळालं. तर ह्याच्यापेक्षा जास्त प्रेम आणखीन कोण काय देणार. धन्यवाद. धन्यवाद नाही, ऋणी. तुमच्या उपकाराच्या ओझ्याखालीच राहणं पसंत करेल, आभार मानणार नाही. असंच प्रेम आपण एकमेकांची ठेवू. वसईच्या मातीतील सच्चा नेता म्हणजे आपले अप्पा.